जळगाव शहरातील एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याने केलेला मृत्यू झालेला आहे। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय नेमकं प्रकार होता? काल दिनांक 11 रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील RR विद्यालयामध्ये 9वीचा मुलगा आहे, त्याची चक्कर येऊन मौत झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती। तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे अशा दोघांची मारामारी झाली होती। त्या मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामानगर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आपण गुन्हा नंबर 186/25 BNS 105 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्याची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा PSI गोपाळ देशमुख करत आहे। सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे। त्याला ताब्यात घेऊन आपण जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो। याच्यामध्ये आता तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। त्याच्यात जे ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल। सर, आपण या ठिकाणी ताब्यात घेतला होता त्याची पण तपासणी केली, त्यात काही आढळून आलं आहे का सर आपल्याला? CCTV ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तर पालकांचा रोष होता की याच्यातले DVD CCTV फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्याची छेडछाड होऊ शकते। या अनुषंगाने आपण तिथले DVR जप्त केलेले होते, त्याची तपासणी सुरू आहे। त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी CCTV नव्हता, त्याच्यामुळे त्या छेडछाडीचं किंवा इतर गोष्टींचं सध्या तरी संभव दिसत नाही। तसं नाही आहे, काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली, त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालं। ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली, रात्री गुन्हा दाखल केलेला आहे। सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं PM झालेलं आहे। PM झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहे। खबरों में बस इतना ही। देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी